स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ आज ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी नाना पाटोळे यांचा फोटो फाडून महिलांनी आपला रोष व्यक्त केला। तसेच पाटोळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पाटोळे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांची माफी मागावी अशी मागणी ही यावेळी महिलांकडून लावून धरण्यात आली आहे। तसेच भाजपा महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहाजवळ आपला निषेध नोंदवला। यावेळी पाटोळे यांचे फोटो फाडण्यात आले। काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिला आहे। 2 पाय आणि 2 हात असलेले नाना पाटोळे स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात त्याने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली। जोपर्यंत पाटोळे ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघोले यांनी दिली। अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही। त्यामुळे नाना पाटोळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली आहे। तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताचे पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले सर्व कारागिरांचे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आणि एकीकडे काँग्रेसकडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होतं की होणार मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले ही घृणास्पद कामं आता असं आजच नाही मागे सुद्धा ही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा अशी अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा तिरस्कार दाखवलेलाच आहे या भारत देशाला। तसंच राहुल आता नाना पाटोळेंनी तेच केलेलं आहे। तर या सगळ्याचा आम्ही त्यांच्यावर हे करतो की त्यांनी माफी मागावी म्हणून। ठाणे पोलीस आयुक्तालयातील 667 पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी तब्बल 38,000 अर्ज आले असून त्यामध्ये पुरुष उमेदवारांच्या अर्जांची संख्या 30,000च्या आसपास तर महिला उमेदवारांच्या अर्जाची संख्या 7,900 पेक्षाही अधिक आहे। चालक पोलीस शिपाई पदाकरिता 1,500हून जास्त अर्ज आले आहेत। या अर्जामध्येही पुरुष आणि महिला उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे। ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात कडक पोलीस बंदोबस्तात आजपासून या मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पोलीस आयुक्तालयातील रिक्त 667 पोलीस शिपाई पदे आणि चालकांची 20 रिक्त पदे भरण्यात येत आहेत। या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल होती। पोलीस शिपाई पदासाठी 38,078 अर्ज आले असून या अर्जामध्ये 30,155 पुरुष तर 7,923 महिला उमेदवारांचे अर्ज आले आहेत। चालक पदासाठी 1,527 अर्ज आल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस भरती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। बंदोबस्तासाठी 100 पोलीस अधिकारी, 500 कर्मचारी आणि 70 मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मैदानी चाचणीसाठी साकेत पोलीस मैदानात 100 मीटर 2 स्टॉक तसेच गोळाफेकसाठी 7 मैदान तयार करण्यात आले आहेत। मैदानामध्ये उमेदवारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मैदानाबाहेर उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना फलकही लावण्यात आला आहे। सध्या पावसाळा चालू असल्याने पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी मैदानामध्ये बसण्यासाठी मंडप टाकण्यात आले आहेत। तर 1600 मीटर धावण्याची चाचणी बाळगुमेश्वर पाईपलाईन रोड येथे घेण्यात येणार आहे। ठाणे शहरात अपघाताची मालिका चालूच असून टँकरवरील चालकाचा ताबा सुटून टँकर उलटून झालेल्या अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झालाय। हा अपघात काल दुपारी खारेगाव टोलनाक्याजवळ घडला। यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। कळंबोलीहून नाशिकला काल दुपारी एक टँकर जात होता। या टँकरमध्ये 18 टन LPG गॅस भरला होता। काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास टँकर खारेगाव टोलनाक्याजवळ आल्यानंतर अचानक चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर उलटला। यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामध्ये टँकर चालक संतोष यादव हा किरकोळ जखमी झालाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याच्यावर प्रथमोपचार केलेत व अपघातग्रस्त टँकर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले। मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांकडून लक्ष वेधण्यात आले होते। ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची काल भेट घेतली। या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुमरे, भरत चव्हाण, मुकेश मुकाजी, कृष्णा पाटील, सुनेत जोशी, नंदा पाटील, दीपा गावण, अर्चना मनेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता। ठाणे शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असताना मुंबई महापालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात कपात केले, त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे। गोडबंद रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांची टँकरची बिले होत आहेत। नौपाडा, उत्तरसर, कळवा, दिवा, वाघेश्वर भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली। त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले आहे। ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले कारागृह शहराच्या बाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना सर्वात मोठे पार्क उभारण्याची योजना राबविण्यात येणार आहे। ब्रिटिश काळापासून ठाण्याच्या खाडी किनारी असलेल्या ठाणे किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात येत आहे। सुमारे 55 एकर भूखंडावर हे कारागृह आहे। त्यामध्ये सुमारे 4000 कैदी ठेवण्याची सोय आहे, परंतु प्रत्यक्षात येथे 10,000पेक्षा जास्त बंदिवान ठेवण्यात आल्याने हे कारागृह अपुरे पडू लागले आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जेल असल्याने कैदी आणणे आणि तारखेला घेऊन जाताना अनेक अडचणी येत असतात। त्यामुळे 2016 साली हे कारागृह इतरत्र हलवण्याची मागणी होऊ लागली होती। ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नजीमुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेलच्या भूखंडावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता। त्याला श्री शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील 8 वर्ष पाठपुरावा करण्यात आला होता। ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव हे आल्यानंतर या प्रस्तावाला गती आली असून जेलच्या जमिनीच्या बदल्यात ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडगा येथे सुमारे 150 ते 200 एकर इतका भूखंड घेऊन देणार आहे। त्या भूखंडावर सुमारे 20,000 पेक्षा जास्त कैदी सामावून घेईल असे सर्व सोयी सुविधांनी युक्त कारागृह तयार करून देण्यात येणार आहे। ठाणे शहरातील सर्वात मोठे पार्क कारागृहाच्या जागेवर केले जाणार आहे। त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृतीस्थळ अबाधित ठेवून हे पार्क तयार केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले।
घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.